साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मजरेवाडी हिंदू व लिंगायत स्मशानभूमी विकास कामासाठी 3 कोटी निधी द्यावे। विजयकुमार हत्तुरे। सोलापूर शहर हद्दवाड भागातील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना लगत मजरेवाडी परिसरातील हिंदू लिंगायत नागरिकांसाठी स्मशानभूमी 2009 मध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे आणि विष्णुपंत तात्या कोटे तसेच सोलापूर तत्कालीन महानगरपालिका आयुक्त रणजितसिंह देओल यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्मशानभूमीसाठी 3 एकर जमीन भूसंपादन करून कार्यान्वित करण्यात आले होते। सन 2010 नंतर महानगरपालिका आयुक्त सौरभराव आणि चंद्रकांत गुड्डेवार यांनी स्मशानभूमी सुधारणेकरिता वेळोवेळी निधी देऊन हिंदू लोकांसाठी 1 एकर जागेमध्ये दहन शेड आणि वेटिंग शेड बांधण्यात आले होते। तसेच लिंगायत समाजातील लोकांसाठी 2 एकर जागेमध्ये रुद्रभूमी करण्याकरिता सोय करण्यात आली होती। सदर स्मशानभूमी येथे वॉल कंपाऊंड, अन्य अंतर्गत रोड, विजेची दिवे आणि जन्ममृत्यू दाखला देण्याकरिता रूम बांधण्यात आले आहेत। जुळे, सोलापूर आणि मजरेवाडी या परिसरातील सुमारे 2 लाख लोकांची या ठिकाणी स्मशानभूमीची सोय झालेली आहे, अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी दिली। सोलापूर शहरातील हद्दवाड भागातील मजरेवाडी भागातील मजरेवाडी हिंदू व लिंगायत स्मशानभूमी 2009 मध्ये कार्यान्वित झालेले होते, पण 10 वर्षापासून आज तागायत त्या ठिकाणी विकास कामे नाही आहे। जेव्हा आम्ही मागच्या वेळेस आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं, आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तबगार आयुक्त सौ शीतल तेली उगले मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं होतं व त्यांनी संबंधित माणसांना या स्मशानभूमीकडे पाठवले होते आणि त्याचा अंदाजे एस्टिमेट काढलं होतं। 3 कोटी रुपये असे एस्टिमेट निघालेलं आहे आणि आज त्यांना प्रत्यक्षात भेटून सर्व परिस्थिती त्यांना सांगितलं असता त्यांनी तात्काळ नगर अभियंता विभागास या सर्व कामाची एस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले व लवकरात लवकर या स्मशानभूमी सुधारणाकरिता डीपीडीसी फंड असो किंवा महापालिका अंदाजपत्रक असो कोणत्याही किंवा CSR फंड असो अशा माध्यमातून आपण हा विकास कामे पूर्ण घेऊ असे आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांचा धन्यवाद व आभार मानतो।